लातूर में अनधिकृत निर्माण कार्यों का होगा सर्वे। लातूर मनपा की ओर से अतिक्रमण हटाओ मुहिम शुरू। लातूर महानगर पालिका आयुक्त बाबा साहेब मनोहरे ने कहा कि मनपा प्रशासन को अधिक लोकाभिमुख और गतिमान करने के लिए प्रयास जारी है। शहरवासियों को गुणवत्तापूर्ण सेवा सुविधा देने के लिए मनपा प्रशासन कटिबद्ध है। शहर का अतिक्रमण हटाने के लिए समयबद्ध कार्यक्रम शुरू कर अनधिकृत निर्माण कार्यों का सर्वेक्षण किया जाएगा। वो मंगलवार को पत्रकार वार्ता में बोल रहे थे। उन्होंने बताया कि 1 से 1.5 माह में उक्त सर्वेक्षण पूरा करने पर पुलिस अभिरक्षा में अतिक्रमण हटाओ मुहिम शुरू करेंगे। फिर से अतिक्रमण नहीं हो इसके उपाय करेंगे। अनधिकृत निर्माण पर भी मुहिम शुरू कर अनियमितता मिलने पर कार्रवाई करेंगे। व्यावसायिक और सार्वजनिक इमारतों में आग रोधक यंत्रणा अनिवार्य है। प्रतिवर्ष ऐसी इमारतों का फायर ऑडिट करेंगे। शहर को सितंबर 24 तक जलापूर्ति होगी। इतना पानी मांजरा परियोजना में है, फिर भी नागरिक पानी का उचित इस्तेमाल करें। शहर को सुंदर बनाने के उपाय जारी हैं। मनपा की सभी इमारतों का जल पुनर्भरण किया गया है। इसके लिए जन जागृति भी जारी है। मनपा की सौर ऊर्जा परिजनों से आर्थिक बचत हो रही है। कचरा और फेंकने वाली वस्तुओं से बायोगैस परियोजना का निर्माण किया गया है। इसमें से कुछ कार्यान्वित हुई हैं। भुयारी गटर परियोजना मंजूरी के चरण में है। शहर में प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 4,808 में से 2,721 का काम पूरा हो गया है। रमाई आवास अंतर्गत चालू वर्ष में 1,013 आवास मंजूर हैं। शहर बस सेवा के लिए 50 और बसों का प्रस्ताव सरकार की ओर से पेश किया गया है। इस अवसर पर अतिरिक्त आयुक्त शिवाजी गवली, उपायुक्त मयूरा शिंदेकर, सहायक आयुक्त मंजूषा गुरमे, मुख्य लेखाधिकारी राव साहेब कोलघड़े, अभियंता केंद्रीय सहायक संचालक नगर रचना निकिता भांगे, सभी जोन के अधिकारी उपस्थित थे। संपादक सलार शेख। महानगरपालिकेची स्थापना 25 ऑक्टोबर 2011 रोजी झालेली आहे। मागच्याच आठवड्यामध्ये 25 ऑक्टोबर 2011 रोजी आपण महानगरपालिकेचा वर्धापन दिन महापालिका कार्यालयात साजर केलेला आहे। मागील वर्षी महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून या ठिकाणी जी काही कामं आपण या 1 वर्षाच्या दरम्यान केलेली आहे त्याचा एक थोडक्यात लेखाजोखा आपल्यामार्फत सर्वांपर्यंत पोचावा या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं। लातूर महापालिकेनं या वर्षभरात जी उल्लेखनीय कामं केलेली आहेत त्याची सर्व माहिती या ठिकाणी आपण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेली आहे। लातूर शहर महापालिकेनं आपलं जे हारंगोळ येथील जलशुद्धीकरण केंद्र आहे त्या ठिकाणी 900 KVA एवढ्या क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। दिनांक 30 मार्च 2023 रोजी त्याचा आपण लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि साधारणतः दरमहा महापालिकेचं जे विजेचं बिल आहे त्यामध्ये एक 10 ते 15 लाख रुपयाची त्या ठिकाणी आपण बचत या ठिकाणी महापालिकेला होत आहे। त्याचसोबत महापालिकेचा आणखी 2.5 मेगावॅट एवढ्या क्षमतेचा एक सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर आहे। त्याच्या सुधारित मान्यतेसाठी शासनाला आपण प्रस्ताव सादर केलेला आहे। मला आशा आहे की त्याचंही काम आपण यावर्षी हातात घेऊन महापालिकेचं जे वीज बिलाचा विषय आहे तर तो वीज बिल कमीत कमी करून त्याला शून्यापर्यंत आणण्याचा त्या ठिकाणी महापालिका प्रयत्न करणार आहे। महापालिकेने यावर्षी जल पुनर्भरण अभियानांतर्गत अतिशय अनोख्या पद्धतीचा हा एक उपक्रम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टार्टअप कंपनीच्या मदतीनं या ठिकाणी केलेला आहे। शहरातील साधारणतः 350 बोरवेल अशा ठिकाणी रिचार्ज केलेले आहेत। रिचार्ज शाफ्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत की जमिनीत येणारं साधारणतः पहिल्या 10-20 फुटातलं जे पाणी आहे ते पूर्ण पाणी त्या बोरमध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी मदत होणार आहे। केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजना या अंतर्गत महापालिकेनं लातूर शहर महापालिकेचा किंवा लातूर शहराच्या सन 2055च्या लोकसंख्येचा विचार करून लातूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेली योजना तयार केलेली आहे। त्याचसोबत मलनिस्सारण योजना ती सुद्धा 2055च्या लोकसंख्येच्या अनुषंगानं महापालिकेनं तयार केलेली आहे। त्याला सक्षम अशी तांत्रिक मान्यता मिळालेली आहे आणि शासन स्तरावर जी हाय पॉवर कमिटीची बैठक झालेली आहे त्यामध्ये तिला मंजुरी मिळालेली आहे। लवकरच शासन आदेश होऊन ह्या दोन्ही योजनांचे कामं या ठिकाणी यावर्षी सुरू करण्याचा आपला एक मानस या ठिकाणी महापालिकेचा आहे। महापालिका यावर्षी प्रथमच
आपला ऑनलाईन पद्धतीनं व्यवसाय परवाना या ठिकाणी लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचंही काम या ठिकाणी ऑनलाईन वेबसाईट तयार करणं, त्याचं सॉफ्टवेअर डेव्हलप करणं यासाठीचं काम सुरू आहे. लवकरच पनवेल महापालिकेच्या धर्तीवर लातूर शहरातसुद्धा ऑनलाईन व्यवसाय परवान्याचा आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर लातूर शहरामध्ये जे काही हवेच्या प्रदूषणाच्या अनुषंगानं हवेचं गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण शहरासाठी अत्याधुनिक पद्धतीची फॉग कॅनन या ठिकाणी साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये उपलब्ध करण्याचा आपला प्रयत्न असेल. या फॉग कॅननच्या मदतीनं लातूर शहरातील जे हवेचं प्रदूषण आहे ते आणखी कमी करून चांगली हवा या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध व्हावी असा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत. सर्व नागरिकांचं लातूर शहरातील व्यापारी, लोकप्रतिनिधी या सर्वांचं मागील वर्षभरामध्ये ही सर्व कामं करताना अतिशय मोलाचं सहकार्य महापालिकेला लाभलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय पोलीस अधीक्षक असतील, माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, या सर्वांच्या सहकार्यानं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण शहराच्या गरजा लक्षात घेऊन काम तिथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मागील आठवड्यामध्ये शहरामध्ये जी काही एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे, एका आगीच्या दुर्घटनेमध्ये अतिशय दुर्दैवी पद्धतीनं तिथं 3 कॅज्युअल्टी झाल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना शहरामध्ये होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना माननीय आमदार महोदय, माननीय पालकमंत्री महोदय यांच्यामार्फतसुद्धा महापालिकेला प्राप्त झालेल्या आहेत. महापालिका त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करत आहे. अशा प्रकारच्या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये त्या अनुषंगाने आवश्यक जे काही प्रतिबंधात्मक आदेश आहेत ते क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत आपण त्या ठिकाणी करत आहोत. त्याचसोबत अशी दुर्घटना झाली तर त्या ठिकाणी रेस्क्यूसाठी आपल्याला आवश्यक जी उपकरणे आहेत ती उपकरणं उपलब्ध करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर केला जाईल आणि लातूर शहरासाठी रेस्क्यू लॅडर त्या ठिकाणी लवकरात लवकर उपलब्ध करून घेण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद.